श्री स्वामी समर्थ। आज आपण बघणार आहोत गुरुपुषामृत योग हा आलेला आहे 26 सप्टेंबर म्हणजेच उद्या। तर या दिवशी आपल्याला काही विशेष सेवा लक्ष्मी प्राप्तीची ही करायची असते। तर आपल्या सर्वांनाच प्रश्न पडलेला आहे की हा गुरुपुषामृत योग पितृपक्षामध्ये आलेला आहे, तर ह्या वेळेस ही आपल्याला सेवा करायची की नाही करायची याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याचबरोबर आपल्याला गुरुपुषामृत योगावरती काय आपण नेहमी सोनं किंवा चांदी इतर काही वस्तूंची खरेदीही करत असतो, तर या दिवशी आपण ही खरेदी करावी की नाही, तसेच आपल्याला जी वातींची सेवा करायची असते ती करावी की नाही, ही सर्व आज आपण बघणार आहोत। तर सर्वप्रथम हा जो गुरुपुषामृत योग आलेला आहे हा जरी पितृपक्षामध्ये आलेला असला तरी आपल्याला याची जी लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे ही कंटिन्यू चालू ठेवायची आहे। हीच आहे की आपण या कालावधीमध्ये फक्त जे चांगले शुभ कार्य आहे जशी की गृहप्रवेश करणे, लग्न जुळवणे किंवा लग्न मुंडन इत्यादी जे विशेष असे देवींचे जाप आहे किंवा अनुष्ठान आहे ह्या गोष्टी करत नाही, पण त्यापेक्षा आपण जी देवाची सेवा आहे ही आपली नित्य चालू असते। तर ही आपली गुरुपुषामृत जी सेवा आहे ही पण आपल्याला नित्यसेवेसारखी कंटिन्यू करायची आहे। या दिवशी तुम्हाला इच्छा असेल तर सोनं किंवा चांदीच्या गोष्टी तुम्हाला खरेदी करायच्या आहे, ह्या शुभ मुहूर्तावरती खरेदी करू शकता। त्याचबरोबर आपल्याला या दिवशी जी लक्ष्मीची जी सेवा आहे आपल्याला करायची असते, जसे की आपण दर गुरुवारी किंवा गुरुपुषामृत योगावरती घराला दरवाजाला हळदीचं लेपन करणे किंवा इतर जे काही शुभ कार्य आपण ज्या नेहमीप्रमाणे करत असतो ते सर्व या दिवशी आपल्याला करायचे आहे। तसेच आपण जी 21 किंवा 22 वातींची सेवा ही करत असतो ती आपल्याला या दिवशीपासून चालू करायची आहे। सर्वांना जे जुने सेवेकरी आहे त्यांना माहितीच आहे की आपण गुरुपुषामृत योगापासून वातींची अत्यंत लक्ष्मी प्राप्तीसाठी महत्त्वाची आणि जास्त फल देणारी जी सेवा आहे ही चालू करत असतो। आणि त्याचबरोबर हे जे गुरुपुषामृत योग येतात हे कंटिन्यू एकामागे एक 3 महिन्यामध्ये आलेलं आहे। तर सप्टेंबर म्हणजे 26 सप्टेंबरला आलेला आहे, तसेच त्यानंतर ऑक्टोबर मंथमध्ये आणि नोव्हेंबरमध्ये सुद्धा हे गुरुपुषामृत योग आपल्याला आलेला आहे। तर 3 महिन्यामध्ये कंटिन्यू आपल्याला लक्ष्मी प्राप्तीची जी सेवा आहे ही करायची आहे। यामध्ये जी आपण सेवा करतो ती म्हणजेच पहिल्या दिवशी 1 वात लावणे, त्यानंतर दुसऱ्या दिवशी 2 वाती लावणे, हा जो चढता क्रम आहे हा आपल्याला 12 दिवसांपर्यंत कंटिन्यू करून नंतर तो उतरत्या क्रमाने आपल्याला 1 वात येईपर्यंत हा करायचा असतो। ही सेवा जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही कमेंट्स करून विचारू शकता, कारण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये ही पूर्ण माहिती मी व्हिडिओज दाखवून सांगितलेली आहे। त्याचबरोबर आज नंतर आपल्याला या दिवशीपासून चालू करायची असते ती अजून लक्ष्मीची सेवा आणि भगवान विष्णूंची सेवा। यामध्ये जेवढी आपण लक्ष्मी मातेची सेवा करतो त्याचबरोबर आपल्याला त्याचबरोबरीनं विष्णू देवाची सुद्धा आपल्याला सेवा करणं गरजेचं आहे, कारण ज्या ठिकाणी लक्ष्मीचा वास आहे त्या ठिकाणी विष्णूचा सुद्धा वास आहे। तर ती म्हणजेच आपल्याला या दिवशीपासून 16 वेळेस सर्व मंत्र जाप हे करायचे आहे। यामध्ये आपल्याला विष्णू गायत्री मंत्र 16 वेळेस, कुबेर मंत्र, नंतर त्याचबरोबर आपल्याला लक्ष्मी गायत्री मंत्र, श्री सूक्त पठण, व्यंकटेश स्तोत्र पठण, नवर्ण मंत्राची 1 माळ, स्वामी समर्थ महाराजांची 1 जप 1 माळ, अशा प्रकारे ही सेवा आपल्याला करायची आहे। या कालावधीमध्ये आपल्याला भगवान विष्णूंची सुद्धा जास्तीत जास्त सेवा ही करायची आहे। यामध्ये तुम्ही विष्णू सहस्रनाम हे सुद्धा पठण करू शकता। अशा प्रकारे जी आपली नेहमी आपण गुरुपुषामृतला सेवा करतो ती आपल्याला या कालावधीमध्ये सुद्धा करणे शुभ मानले गेलेले आहे। तर अशा प्रकारे आपल्याला या महिन्यामध्ये येणारा जो गुरुपुषामृत योग आहे हा आपल्याला साजरा करायचा आहे। तर तुम्हाला आजची माहिती कशी वाटली, जर थोडी जरी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि अजून सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका। यामुळे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ हे सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील। झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण। श्री स्वामी समर्थ।